हॅलो रे नावामध्ये आणि वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. तर गाईज मी आलते शेतामध्ये. आता ते तुम्हाला दिसायले ना सगळं तिथपर्यंत जे ते बघा शेड आहे ते आमचं आहे, जे तळ दिसत आहे ते पण आमचं आहे आणि जिथपर्यंत तुमची नजर जाते का तिथपर्यंत शेत आमचंच आहे. तर सगळ्यात पहिले तर हे जे ब्ल्यू कलरचं शेड आहे तिथं जे आहे हॉल आहे, जे बी घरचे कोणी आलेले तिथं बसता येते. त्याच्यानंतर तुम्हाला हे शेड दिसत असेल, शेड तिथं जे आहे म्हशी वगैरे आहेत बांधण्यासाठी, जे की आता चरायला गेलेले आहेत. काही खाली 3-4 पावलं गेलं तर तिथं पण अजून एक शेड आहे, तिथं पण म्हशी वगैरे बांधण्यासाठी आहे. अजून इकडलं जे शेड दिसत आहे ते पण म्हशीचंच आहे आणि मिळून 50च्या वर तर आमच्या इथं म्हशीच आहेत, जे की इथं बांधलेल्या पण आहेत खूप सारे, आणि काही जे आहे चरायला गेलेले आहेत. आणि 1 2 3 असे ट्रॅक्टर आहेत आमच्या इथं. आता हे शेडच्या मधात ते बघा तिथे एक गेट सारखं दिसत आहे, तिथून जे आहे कुटर काढलेलं असते. पूर्णला पूर्ण जे शेड आहे ना ते कुटारनं भरलेलं आहे. आमच्या या रानामध्ये फक्त ना जे म्हशी गाई जे जनावरांसाठी शेती केली जाते, जसं की मक्का वगैरे आहे, तिथे जनावरांसाठी लावलेलं आहे. आणि जे इकडचं जे आहे हे बघा हे तळ आहे, जे की माझ्या अंकलनीच बनवलं. जे झूम करून घर दाखवले तिथं आमच्या गडी राहते, ते पण आमचंच आहे बनवलेलं. आणि आमच्या शेतामध्ये म्हशी, गाई, कोंबड्या, बदक, कबूतर सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, जे की तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवेल. त्यासाठी तुम्ही फॉलो करून